मिलरने हरलेला सामना जिंकवला आणि शेवटच्या 2 चेंडूत गमावला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत. IPLच्या इतिहासात आपण अनेक थरारक सामने पाहिले आहेत, पण काल जो सामना झाला त्याने सर्वांच्या हृदयाचे ठोके चुकवले. शेवटचा चेंडू विजयासाठी हवी होती 1 धाव आणि मैदानात सुरू होता प्रचंड ड्रामा. गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा केवळ 1 धावेने पराभव केला. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या थरारक सामन्याचे हायलाइट्स आणि तो टर्निंग पॉइंट ज्याने सामना फिरवला. त्यासाठी कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपले क्रिकेट विश्व चॅनल. तर मित्रांनो, प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने 20 षटकांत 210 धावांचा डोंगर उभा केला. कर्णधार शुभमन गिलने 70 धावांची शानदार खेळी केली. पण खरी चर्चा रंगली ती जोस बटलरच्या फॉर्मबद्दल. बटलरने अवघ्या 27 चेंडूत 52 धावा कुठल्या, ज्यात 5 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. शेवटी वॉशिंग्टन सुंदरने 55 धावांची वेगवान खेळी करत गुजरातला 210 पर्यंत पोहोचवले. 211 धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीची सुरुवात दमदार झाली. KL राहुलने 92 धावांची अप्रतिम खेळी करत दिल्लीला विजयाच्या उंबरठ्यावर आणले होते. पाथुम निसांकानेही 41 धावांचे योगदान दिले. पण मधल्या षटकांत राशिद खानने आपली जादू दाखवली आणि 17 धावांत 3 विकेट्स घेत दिल्लीला ब्रेक लावला. आता खरा ड्रामा सुरू झाला. शेवटची 2 ओव्हर्स आणि दिल्लीला विजयासाठी हव्या होत्या 36 धावा. अशक्य वाटणारं हे समीकरण डेव्हिड मिलरने शक्य करून दाखवलं. मोहम्मद सिराजच्या 19व्या षटकात मिलरने अक्षरशः तुफान आणलं आणि 23 धावा वसूल केल्या. आता शेवटच्या ओव्हरमध्ये हव्या होत्या फक्त 13 धावा. बॉलिंगला आला प्रसिद्ध कृष्णा आणि स्ट्राईकवर होता द फिनिशर मिलर. प्रत्येक चेंडूवर काळजाचे ठोके वाढत होते. पहिल्या 4 चेंडूत मिलरने अफलातून फटकेबाजी करत चौकार षटकार लगावत समीकरण 2 चेंडू 1 धाव असं आणलं. 5वा चेंडू प्रसिद्ध कृष्णाने 1 डॉट बॉल टाकला. मिलरने धाव घेण्यास नकार दिला. खरं पाहिलं तर मिलर पळाला असता तर 1 धाव सहज मिळत होती आणि सामना बरोबरीत सुटला असता. मात्र कदाचित त्याला स्वतःवर पूर्ण विश्वास होता की तो शेवटच्या बॉलला बाउंड्री मारूनच सामना संपवणार. आता शेवटचा चेंडू, 1 बॉल 1 धाव. अख्खं स्टेडियम उभं राहिलं होतं. कृष्णाने 1 धारदार बाउन्सर टाकला. मिलरची बॅट चुकली. यष्टीरक्षक बटलरकडे बॉल गेला. मिलर धाव घेण्यासाठी पळाला, पण बटलरच्या अचूक थ्रोने कुलदीप यादवला रनआउट केलं. आणि अशा प्रकारे गुजरात टायटन्सने हा सामना केवळ 1 धावेने जिंकला. मित्रांनो, मिलरने 5व्या चेंडूवर धाव न घेण्याचा घेतलेला निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? दिल्लीने हा सामना नक्की कुठे गमावला? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या क्रिकेट विश्व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका थरारक माहितीसह.